शक्ती शक्ती आणि शक्ती। परवाच्या दिवशी मुंबईमधल्या सभेमध्ये राहुल गांधी असं म्हणाले की मी मोदींच्या विरोधात नाही आहे, पण मला यांच्या शक्ती विरोधात लढायचं आहे, ही जी अदृश्य शक्ती आहे। त्याच्यावर नरेंद्र मोदींनी कालच्या भाषणामध्ये असं म्हणलेलं आहे की हे इंडियावाले यांना हिंदू धर्मातली शक्ती म्हणजे नारी शक्ती संपवायची आहे, म्हणजे यांना सगळी चांगली शक्ती संपवायची आहे वगैरे वगैरे। त्याच्यावर राहुल गांधी म्हणले, अहो थांबा, मी या शक्तीविषयी नारी शक्तीविषयी नाही बोललो, मला तुम्ही जे ईडी सीबीआय जे चुकीच्या गोष्टी तुम्ही विरोधकांच्या मागे लावतात त्या शक्तीविषयी बोललो, असं राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलं। पण चार लोक काय म्हणतीलच्या आजच्या भागामध्ये आपण या सगळ्या याच्यावर लोक नेमकं काय म्हणतायत हे पाहणार आहोत। नमस्कार, मी मुक्ता। आपल्याला माहिती आहे की सोशल मीडियावर जे ट्रेंडिंग असतं त्याला धरून आपण चार लोक काय म्हणतात हा प्रोग्राम घेऊन येत असतो। आज आपल्याला बघायचं आहे या शक्तीवर सोशल मीडियावर लोक काय व्यक्त झालेले आहेत। तुमच्या शेजारी दिसत असेल तर आता लोक काय म्हणतात पहा। एक युजर म्हणतंय, बायकांना राहुल हा चांगला पुरुष वाटतो, सेफ वाटतो, म्हणून त्या भारत जोडो यात्रेमध्ये आल्या। एक युजर म्हणतोय, मोदीजी मणिपूर हा भारताचा अंग नाही आहे का, की मणिपूरच्या महिला या तुमच्या आई बहिणी नाही आहेत, त्या शक्ती नाही आहेत। एक मिनिट, मोदीजींना असे प्रश्न विचारायचे नाही, त्यांना जे वाटतील त्याच महिला शक्ती आहेत, मणिपूरच्या महिला नाही आहेत। ओके, कमेंट डिलीट झाली पाहिजे तुझी। पुढचा युजर म्हणतो की अरे पप्पू काय म्हणाला, हिंदू धर्मात शक्ती शब्द आहे, काय करत होती शक्तीच्या मागे वगैरे। तो म्हणतो की कशाला तू, तो पप्पू आहे, सोडून दे वगैरे। पुढचा युजर म्हणतोय, पंतप्रधान चुकीचं आहे तर अर्थ पण चुकीचंच काढेल ना। एक जण म्हणतोय, लवाडी में नंबर 1, बाकी जनता समझदार है, झूठ में फंसे तो गए काम से। एक जण म्हणतोय, मणिपूरमधील महिला या भिकारचोट पंतप्रधानांना दिसल्या नाही का। सॉरी, मला असं बोलायला बरं। एक जण म्हणतोय, मणिपूरच्या हाथरसच्या ब्रिजभूषण सिंह जेव्हा कुस्तीपटूंसोबत हे करत होता तेव्हा तुला शक्ती नाही दिसली का। एक जण म्हणतो, दिल से राहुल गांधी। एक जण म्हणतोय, या नारू शेड यांना कोणत्या तरी गोष्टीचा अर्थ काढता येईल का, हे फक्त फोटो सेशन करू शकतो, यांना कशाचाही अर्थ काढता येत नाही। ओके। एक जण म्हणतोय, म्हणून शिक्षण महत्वाचं, हो चांगले अर्थ काढता येतात। नाही पण असं काही नाही आहे, शिकलेले लोक पण चुकीचा अर्थ काढतातच। एक जण म्हणतोय फेकू, एक जण म्हणतो पप्पू, एक जण म्हणतो हा निघूनच चूक झाली। एवढा गेलेला PM नाही बघितला मी या विश्वात। मणिपूर घटनेमुळे आणि महिला कुस्ती खेळाडूवर झालेला अन्याय। ओके, मणिपूर आणि कुस्तीपटू याचेच दाखले बरेच लोकांनी पंतप्रधानांना दिलेले आहे, जेव्हा ते म्हणतात की प्रत्येक महिला माझ्यासाठी शक्ती आहे, पण या महिला नाही आहेत की अरे नसेल ना, एक्सेप्शन असतात काही महिला, त्या शक्ती नसतात, समजून घ्या। पुढचा म्हणतो की किती खोटे बोलता साहेब, किती, पण तो कोणाला म्हणतोय, राहुलला म्हणतोय का मोदींना म्हणतोय, तर कोणालाही म्हणू द्या, तुम्ही समजदार आहात। हे जे म्हणतो, तेच कुस्तीगीर महिला खेळाडूंवर आंदोलनाच्या वेळी लाठीचार्ज करायचा आणि इकडे शक्ती म्हणायचं, वारे फेकू। सरकार मणिपूरला ज्या स्त्रीबरोबर झालं ते ॲथलीट्स आणि असं सगळं, तर थोडक्यात हे लक्षात आलेलं आहे की लोक मोदीजींना खूपच काहीतरी बोलायला लागलेले आहेत। तर आता मी नको, म्हणजे मी पुढच्या कमेंट्स नाही दाखवत, मलाच वाईट वाटतं, इतकं नाही असं वाचता येत मला आपल्या पंतप्रधानांविषयी, कारण ते एक पद आहे, एक चांगलं पद आहे, गरिमा आहे त्या पदाला, व्यक्तींच्या चुका आपण नक्कीच दाखवू शकतो। हां, त्याला धरूनच मोदीजी यांनी उद्धव ठाकरेंवर पण निशाणा साधला आणि ते असं म्हणाले की या स्टेजवरून हिंदू धर्मातली शक्ती नष्ट करायचा ऐलान झालेला आहे। बाळासाहेबांच्या हृदयाला किती वेदना झाल्या असतील। त्याच्यावर लोकांनी पण ट्विटरवर जे झाडलंय, लोक म्हणायला लागले पक्ष फोडताना नाही का तुम्हाला बाळासाहेब आठवले। एक जण म्हणाले, आबाळ हेपळण्यापेक्षा 10 वर्षात काय केलंय ते सांगा। 10 वर्ष तथाकथित हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे, तरी हिंदू धर्मच कसा काय संकटात येतो। अहो, असे प्रश्न नसतात विचारायचे, आहे संकटात तर आहे, नाही तर नाही। बरं, पुढचा युजर म्हणतोय, ही नौटंकी बंद करा, चांगली ओळखते महाराष्ट्रातील जनता तुम्हाला। खरंच ओळखते का? चांगलं वाईट सगळं ओळखलं पाहिजे आपण, विवेक लॉजिक लावलं पाहिजे। पुढचा युजर म्हणतो, शिवसेना फुडली त्यावेळी नसेल वाईट वाटलं, हो ना? नसेल वाटलं ना, शिवसेना फुटली तेव्हा बाळासाहेबांना कसं काय वाईट वाटेल, नसेल वाटलं वाईट हे ना। पुढचा हा फोटो बाई आहे,
मी कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी शिवसेना निर्माण केली नाही असं बाळासाहेब ठाकरे म्हणतायत. असा एक फोटो कोणीतरी क्रिएट करून टाकलेला आहे. चांगला आहे. एक जण म्हणतोय किती ओढून ताणून बोलताय, अहो राहुल गांधी काय बोलला, तुम्ही काय बोलताय, तुम्हाला काय दुसरं बोलता येत नाही का? तुम्हाला लक्षात आलं? हा, काही लोकांनी तर फोटोज टाकलेत, म्हणले की ह्या आमदारांना लक्षात ठेवा, या सगळ्यांना आता पाडायचं यावेळेला, असं कोणीतरी एक रागवलेला व्यक्ती आहे. बरोबरच आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. कोण पक्ष फोडून कुठे गेलं ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे. तर आता तुमच्या लक्षात आलं काय ती शक्ती आहे. तर ती शक्ती असते, शक्ती काम करत असते आपल्यावर, चांगली वाईट सगळ्या शक्ती आपल्यावर काम करत असतात. तिला आपण ओळखलं पाहिजे. असंच आजचा माहोल बनलेला आहे. मला असं वाटतं या शक्तीला धरून आता पूर्ण पुढची निवडणूक किती भाषणामध्ये मोदीजी म्हणतील माहीत नाही. इलेक्शन कमिशननी सांगितलं धर्माचं नाव घ्या. या सगळ्या कमेंट्स ऐकून तुमच्या डोक्यात पण काहीतरी शक्ती तयार झाली असेल ना. तुम्ही जर हसला असाल तर काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी तयार झाली असेल, राग आला असेल तर निगेटिव्ह शक्ती तयार झाली असेल तर ती उतरवून टाका. कमेंटमध्ये भसाभसा लिहा. शिव्या द्यायच्या ते शिव्या द्या. काय करायचं, काय करून काय करणार तुम्ही, लिहा. हो, ते शक्ती जी आहे ना तिचं विसर्जन झालं पाहिजे असं म्हणतात, तेव्हा डोकं हलकं होतं. तर मलाही कळू द्या तुम्हाला नेमकं काय वाटतंय, आणि तुमच्या आमच्यामध्ये असलेल्या सगळ्या पॉझिटिव्ह शक्ती या वाढत जावो अशीच प्रार्थना.